मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना जर तुम्हाला एखादी बाई, एखादी भाभी तुम्हाला जर देत असेल ना, तर मित्रांनो तुम्ही असं समजा की म्हणजे ती बाई ना किंवा ती भाभी जी तुम्हाला असे इशारे वारंवार देते, तर तिला तुम्ही खूप जास्त आवडता. तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे आणि तिला तुमच्यासोबत ना संबंध बनवायचे आहेत. कारण मित्रांनो, जेव्हा एखाद्या बाईला ना एखादा परपुरुष तिला जेव्हा आवडायला लागतो ना, तेव्हा ती बाई त्या परपुरुषाला असे इशारे त्याला देते म्हणजे देते. कारण त्या बाईला ना त्या परपुरुषाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या, तू मला आवडतोस आणि मला तुझ्यासोबत ना संबंध बनवायचे आहेत, असं त्या बाईला ना त्या परपुरुषाला दाखवून द्यायचं असतं. आणि त्यामुळे ना असं त्याला दाखवून देण्यासाठी ती बाई ना त्या परपुरुषाला असे इशारे त्याला वारंवार देते. कारण म्हणजे त्या बाईला वाटतं की म्हणजे हे इशारे देऊन तरी तो पुरुष समजेल की म्हणजे मला तो आवडतो. तर मित्रांनो, ते इशारे ना आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, ती ना आपल्या घरामध्ये एकटी असताना तुम्हाला काही ना काही कारण काढून तिच्या घरी बोलवणं, किंवा तुम्ही ना घरी एकटे असताना काही ना काही कारण काढून तुमच्या घरी येणं. काय बोललो मी आता, म्हणजे मी तुम्हाला रिपीट सांगतो कारण तुम्हाला समजलं पण नसेल. तर मित्रांनो लक्ष देऊन ऐका की मित्रांनो, ती ना घरी एकटी असताना तुम्हाला काही ना काही कारण काढून तिच्या घरी बोलवणं, किंवा तुम्ही घरी एकटे असताना तुमच्या घरी काही ना काही कारण काढून तुमच्या घरी येणं. आता मित्रांनो बघा, जी बाई ना तुमच्यावरती प्रेम करते, जिला तुम्ही ना खूप जास्त आवडता आणि तिला तुमच्यासोबत ना संबंध बनवायचे आहेत, तर मित्रांनो ती बाई ना म्हणजे वारंवार, म्हणजे मित्रांनो रोज जेव्हा ती बाई ना आपल्या घरामध्ये एकटी असते, तेव्हा ती काही ना काही कारण काढून ना तुम्हाला घरी बोलवणार आणि तुमच्यासोबत ना तासनतास गप्पा ती मारत बसणार. किंवा मित्रांनो असं पण होऊ शकतं की कधी तुम्ही ना घरी एकटे असशीला, सो मित्रांनो तुम्ही ना घरी एकटे असताना ती काही ना काही कारण काढून तुमच्या घरी येणार आणि तुमच्यासोबत ना तसंच ती तासनतास गप्पा ती मारत बसणार. म्हणजे मित्रांनो असं करून ना त्या बाईला तुमच्यासोबत एकांतामध्ये तिला वेळ घालवायचा असतो. आणि म्हणजे त्या बाईला ना तुम्हाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या बघ, म्हणजे मी तुझ्यासोबत ना एकांतामध्ये वेळ घालवण्यासाठी किती मी म्हणजे आतून म्हणजे मी ना तरसते, असं त्या बाईला ना तुम्हाला दाखवून द्यायचं असतं. आणि मित्रांनो हा इशारा ना बहुतेक पुरुषांना कधी समजत पण नाही. तर मित्रांनो असं जर होत असेल ना, तर लगेच तुम्ही अलर्ट तुम्ही झालं पाहिजे आणि तुम्हाला ते समजलं पाहिजे की ती बाई ना तुमच्यावरती प्रेम करते. तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की तुम्हाला ना सतत कायमचं कॉल मेसेज करणं. काय बोललो मी, तुम्हाला सतत कायमचं कोणत्या ना कोणत्या बहाण्याने कॉल करणं किंवा मेसेज करणं आणि कॉलवरती किंवा मेसेजवरती तासनतास गप्पा मारणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, एखादी बाई ना तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी कारण काढून तुम्हाला कॉल करते, तुम्हाला मेसेज करते आणि मेसेजवरती किंवा कॉलवरती म्हणजे असं फालतूच्या गप्पा ती मारत बसते की म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेवलास का, काय करतोयस, आजचा तुझा दिवस कसा गेला, आज तू म्हणजे काय काय केलंस, उद्या तू ऑफिसला जाणार आहेस का, तुला सुट्टी कधी असते, आपण इथे इथे फिरायला जाऊया का, असं म्हणजे मित्रांनो ना तुमच्यासोबत फालतूच्या गप्पा ती कॉलवरती किंवा मेसेजवरती ती मारत बसते. तर त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला कॉल करून किंवा मेसेज करून त्याच्यासोबत
तासनतास गप्पा मारतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पुरुषाला स्वतःहून कॉल करून त्याच्यासोबत तासनतास गप्पा अजिबात मारत नाही. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत ना गप्पा मारताना तुमची तारीफ करणं आणि स्वतःच्या नवऱ्याविषयी ना काही वाईट साईड गोष्टी तुम्हाला सांगणं. होय मित्रांनो काय बोललो मी, तुमची ना तारीफ करणं म्हणजे तुमच्यासोबत गप्पा मारताना ना तुमची तारीफ करणं आणि तारीफ करत असताना ना स्वतःच्या नवऱ्याविषयी काही ना काहीतरी वाईट साईड गोष्टी तुम्हाला सांगणं. जसं की फॉर एक्झाम्पल ती म्हणजे तुमच्यासोबत गप्पा मारताना ना स्वतःच्या नवऱ्याविषयी काही ना काहीतरी बोलणार की अरे तुला काय सांगू, मी ना पूर्णपणे कंटाळली आहे, माझा नवरा ना असा आहे तसा आहे, म्हणजे तो कायमचा दारू पितो, म्हणजे मला मारतो, मला शिव्या देतो, म्हणजे मला माझा नवरा ना अजिबात आवडत नाही, म्हणजे मी ना लग्न करून अक्षरशः पस्तावली आहे, म्हणजे तो माणूस ना अजिबात मला आवडत नाही, म्हणजे माझं त्याच्यावर ना प्रेम आता उरलंच नाही आहे. असं म्हणजे स्वतःच्या नवऱ्याविषयी ना काहीतरी गोष्टी तुम्हाला ती सांगणार आणि त्याचबरोबर ना तुमची ती तारीफ पण करणार की म्हणजे बघ ना तू किती चांगला आहेस, काश तुझ्यासारखा माझा नवरा असता तर, म्हणजे असं म्हणजे तुमचं कौतुक करणार. सो मित्रांनो असं पण जर एखादी बाई जर करत असेल ना तर त्याचा पण अर्थ असाच असतो की त्या बाईला तुम्हाला असं दाखवून द्यायचं आहे की अरे वेड्या बघ, म्हणजे मी ना एवढं तुला सांगते की म्हणजे मी माझ्या नवऱ्याला पसंत करत नाही आणि म्हणजे तू ना मला माझ्या नवऱ्यापेक्षा म्हणजे तू मला आवडतोस, तर ही गोष्ट ना तू समजून घे असं त्या बाईला ना तुम्हाला दाखवून द्यायचं असतं. आणि त्यामुळे ना ती बाई अशी हरकत ती तुमच्यासोबत करते मित्रांनो. तर हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.